पाहिलं तर भरपूर ज्येष्ठ मंडळी, काही युवा हरिभक्त पारायण सुद्धा आपण पाहिलेले. समीर सरांनी अत्यंत सुंदर उल्लेख केला की या कर्जत नगरीला लाभलेला वारसाच आहे. अर्थात असं म्हटलं जातं ना की निवडलेला रस्ताच तुमचा जर सुंदर असेल ना तर समीर सर थकून जाण्याचा प्रश्नच येत नाही, मग भले सोबत कोणी असो अथवा नसो. चला मॅचला आपण सुरुवात करू. 5 षटकांची मॅच. पंचांचा ग्रीन सिग्नल. वी शो ऑल द बेस्ट. शो द गुड गेम. शो द क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले गेम ऑन. गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं पवन. पहिलाच बॉल राऊंड विकेटने. अत्यंत सुंदर गोलंदाजी आपण पाहतो. बेगाबरोबर अचूक टप्पा, नियंत्रित गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये आपण आहोत आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना आपण पाहतोय 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळतील. अर्थातच चांगलं दर्जाचं क्रिकेट सध्या आपण पाहतो. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा म्हटल्यानंतर अत्यंत चांगले दिवस ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटला सुद्धा आलेले आहेत. राऊंड विकेट. हो, खोलवा टप्प्याचा बॉल. भन्नाट वेग, प्रचंड वेग आपण पाहतोय. काय जबरदस्त टप्पा. परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळेल. आणि आता गोलंदाज आपण पाहतो पवन. काय जबरदस्त गोलंदाजी करतात. अर्थातच पवन म्हटलं तर वारा आणि वाऱ्यासारखा वेग त्याच्याकडे सुद्धा, आणि ते त्याने दाखवून दिलंय. प्रश्नाचं उत्तर नव्हतं. बॅटर स्ट्राईक एंडला आपण पाहतोय परेश, त्याच्या साथीनं प्रसाद, अशी सलामीची जोडी मैदानावरती खेळतीये. वंजारपाडा B+ संघाच्या विरोधात माले असे 2 संघ आहेत. याच कर्जत तालुक्यातील तुम्हाला आज सगळे संघ पाहायला मिळणार आहेत. ओ शॉर्ट ऑफ लेन. अगदी आपण पाहतो चेंडू झपकन अंगावरती आला, संपर्क नाही व्यवस्थित बॅट अँड बॉलचा. आणखीन एक डॉट बॉल. सुंदर गोलंदाजी आपण पाहतो. सातत्याने वेगवेगळ्या टप्प्यावरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सध्या तरी गोलंदाज पवन करतायत. खेळाचं पहिलं सत्र चालू आहे. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं तर 29 धावा बनल्या गेल्या. 30 धावांचं लक्ष होतं आणि अवघ्या 2 षटकांमध्ये त्या धावा बनवण्यात आल्या. हा इतिहास राहिला आजच्या रात्रीमध्ये. समोर खेळण्याचा प्रयत्न. बॉलच बॅक ड्राईव्ह. आणखीन एक डॉट बॉल. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स. जबरदस्त जबरदस्त सुंदर गोलंदाजी या ठिकाणी होते. अगदी आपण पाहतो मुख्य VIP एंड कडून हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती एकही नाही आहे. ही जमेची बाजू आहे. गोलंदाजी करत असताना वंजारपाडा B+ संघाची. हो, लॉंगॉनच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत. अंदाज चुकला. अंदाज घेता आला नाहीये. एक टप्पा घेत बॉल चालला फ्लाय होत बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑनला आलेला हा पहिला दर्जेदार चौका. नंतर आपण पाहिलं तर कुठेतरी फटक्यासाठी जागा बनवण्यात आली. अर्थातच आपण पाहिलं तर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक उपस्थित असताना सुद्धा त्या दिशेने फटका एक्झिक्यूट करण्यात आला. क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकला. कुणाल होते त्या ठिकाणी आणि त्याच्या डोक्यावरून हा चेंडू फ्लाय झालेला आहे. 4 धावा मिळाल्यात. बॅटिंग करत असताना टीम माले हा संघ आपण पाहतो प्रथम बॅटिंग करतो. अनिता असोसिएट पुरस्कृत जनमान माले संघ सध्या बॅटिंग करतोय. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. गॅप मधून आपण पाहतोय बॉल चाललाय कव्हर ड्राईव्हच्या दिशेने. एक्स्ट्रा कव्हरला वॉड स्ट्रोक. जबरदस्त कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4. तिला 4 चेंडू डॉट आल्यानंतर 2 चौकार आपण पाहिलं तर अत्यंत सुंदर बॅटिंग करण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण एक चांगलं टार्गेट, एक मोठी धावसंख्या उभी करावी लागणार आहे. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आपण खेळत आहोत आणि हे चांगलं माहिती आहे बॅटर परेश आणि त्याच्या साथीनं प्रसादला. 8 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आहे आणि आता गोलंदाज पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आहे. वंजारपाडा B+ संघाच्या वतीने कपिल. अत्यंत सुंदर क्रीडानगरी संत तुकाराम महाराष्ट्रान, संत ज्ञानेश्वर महाराष्ट्रान, संत नामदेव महाराष्ट्रान आणि संत एकनाथ महाराष्ट्रान असे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. पॅव्हेलियन
अर्थातच प्रेक्षकांसाठी सुसज्ज असे स्टँड या क्रीडानगरीच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतात. सुंदर क्रीडानगरी आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न झाला. 8 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात थोडीशी अडखळत राहिली आहे, परंतु त्यानंतर 2 चौकार आल्यानंतर आता स्कोर काढला कुठेतरी आकार देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. बॅटची लिडिंग एज, फलंदाज होईल बाद. सोपा झेल टिपला गेलाय फाईन लेग क्षेत्रामध्ये आणि धक्का पहिला लागेल टीम माली. षटक क्रमांक 2 ला जशी सुरुवात झाली, कपिल बॉलिंग ट्रॅकवरती आला. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय शॉर्ट पिच चेंडू टाकण्यात आला आणि त्याच्यावरती लिडिंग एज या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाज या ठिकाणी पहिला बाद झाला. धक्का लागलाय तो या ठिकाणी मालेला पहिला प्रसादच्या स्वरूपात. न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 च्या पोझिशनला विक्रांत. धावसंख्या धावफलकावरती 8. 1 गडी गमावलाय. 5 षटकांचे बाश किमान आपण पाहिलं तर या बाशमध्ये 40, 45, 45 ते 50 धावा जरी बनल्या गेल्या ना तर एक चांगली इन्व्हेस्टमेंट टीम माली हा करू शकतो या मॅचमध्ये. गोलंदाज कपिल पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल यावेळेस पुन्हा एकदा स्ट्रॉंग अपील विक्रांतसाठी टाकण्यात आला होता. उत्साह जास्त पाहायला मिळाला, आत्मविश्वास फार कमी आणि पंच लेग बाईस दर्शवत आहेत. एक सिंगल जरूर एकवटण्यात आली. षटक क्रमांक 2 चा खेळ प्रगतीपथावरती आहे. पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर कुठेतरी गोलंदाजाचा आत्मविश्वास थोडंसं दुणावलेला पाहायला मिळेल आणि त्यानंतर काय जबरदस्त चेंडू टाकण्यात आला. लेग बाईच्या स्वरूपात एक्स्ट्रा मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 9. आज रेग्युलर गटामधून पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे. क्लीन बोल्ड, फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेटचं पतन. 1 मोर विकेट डाऊन. धक्का दुसरा लागेल टीम जे हनुमान माळे संघाला. फलंदाज बाद. असोसिएट पुरस्कृत जय हनुमान माले आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर हरेश्वर भोईर पुरस्कृत आरोही 11 वंजारपाडा B+ अशा 2 संघांदरम्यान चालू असलेले मॅच आहे. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 2 चौकार 8 धावा धावफलकावरती. त्यानंतर एक्स्ट्रा मिळाली लेग बाईच्या स्वरूपात आणि आता धक्के पे धक्का या ठिकाणी 2 धक्के लागलेले आहेत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 9 असताना 2 महत्त्वपूर्ण विकेट गमावलेत त्या माली संघाने. स्वर्गीय सुनील वसंत झांजे स्मृती चषक ही स्पर्धा तुम्ही पाहताय. भव्य आणि दिव्य स्वरूपात ही स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. अर्थातच प्रत्येक वर्षी वेगवेगळी थीम देण्याचा प्रयत्न सातत्याने वरेकरांनी केलेला आहे. हो, या ठिकाणी त्या बाबतीत त्यांचा उल्लेख व्हायला हरकत नाही आहे. अगदी आपण पाहतोय समीरजी सोपणे सरांनी सातत्याने या बाबतीत त्यांचा उल्लेख केलेला आहे. गतवर्षी आपण पाहिले तर जी थीम या ठिकाणी बनवण्यात आली होती, अमर जवान ज्योत. अर्थातच आपण पाहिलं तर जे भारतीय सीमेवरील जे जवान असतात त्यांना कुठेतरी भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून या स्पर्धेची थीम आपण पाहिली. त्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकृती अर्थातच आपण पाहिलं तर ते स्वरूप या क्रीडानगरीला देण्यात आलं आणि यावर्षी असं वाटतं की पंढरपूरलाच आहोत की काय. हो, या ठिकाणी समोर खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने शॉर्ट मिड विकेटला चेंडू अडवण्यात आलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु संपर्क नाही आहे. काय भन्नाट वेग या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडू किती वेगाने गॅदर केला. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता ग्रामीण tenniscricket.in या वेबसाईटच्या माध्यमातून. आणि आता षटक क्रमांक 2 चा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला. 2 षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती आहे 2 बाद 10 धावा. हॅलो चेक. पहा मैदानाच्या अगदीच आपण उजव्या बाजूला पाहतोय जिथे खेळाडू कक्ष आहे त्या ठिकाणी फक्त खेळाडूच बसतील.
प्रेक्षक वर्गाला विनंती असेल की त्या स्टँडवरती त्या जागेवरती आपण जाऊ नका, तिथे फक्त चालू मॅचचे खेळाडूच बसतील, ही देखील विनंती असेल. फक्त आणि फक्त केवळ 2 धावांचं षटक हाताळण्यात आलं. कपिलचं कौतुक करावं तितकं कमी आहे. व्हेरी गुड बॉलिंग परफॉर्मन्स या ठिकाणी आपण पाहिलं तर कपिलच्या माध्यमातून जे षटक हाताळलं गेलं, अर्थातच आपण पाहतो एक निर्णायक षटक, वैभवशाली गोलंदाजी त्याची राहिलेली आहे या मॅचमध्ये. पहिल्या षटकामध्ये 8 होत्या, या षटकामध्ये 2, आणि आता गोलंदाजीमध्ये आपण पाहतो गोलंदाज पवन, त्याच्यावरती विश्वास दाखवण्यात आलाय. हो, या ठिकाणी बॅटची आतली कडा, समोर चेंडू चालला, शतकशा बेगाने मिडॉनला वाईडिश लॉंगॉनवरून, आणि चेंडूला या ठिकाणी गॅदर सुद्धा करण्यात आला. एकच धाव मिळेल, फक्त एक धाव घेण्याचा अवधी होता, आणि या दरम्यान आपण पाहिले तर सिंगल कंप्लीट करण्यात आले. स्ट्राईक रोटेट होते आहे. सिंगलच्या पद्धतीने संघाची धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचली आहे. आज तुम्हाला चांगल्या चांगल्या मॅचेस पाहायला मिळतील. अर्थातच आजचा जो हाफ आहे, अर्थातच आपण पाहिलं तर आजचा जो गट आहे तो अर्थातच कर्जत तालुक्याला बिलॉंग करणारे सर्व कर्जत बेल्टमधील संघ असणार आहेत. गोलंदाज पवन राऊंड विकेटने, स्ट्राईक एंडला बॅटर तयार. हो, शॉट ऑफ लेन, जबरदस्त गोलंदाजी आपण पाहतो. बन्नाड वेग, अप्रतिम हा चेंडू टाकण्यात आला वेगाबरोबर, अचूक टप्पा, नियंत्रण आहे गोलंदाजीमध्ये. आपण पाहतो पवनला पहिल्या षटकामध्ये ज्या पवनने 2 चौकार त्याच्या बरोबर आल्यानंतर सुरुवातीला 4 चेंडू डॉट त्याने टाकले होते, पूर्णपणे आपण पाहतो त्या षटकामध्ये सुद्धा कमबॅक पाहायला मिळालं, आणि त्याच्यावरती आता विश्वास दाखवण्यात आलाय. संघाच्या वतीने तिसरा आणि वैयक्तिकरित्या हा दुसरा षटक तो हाताळतोय. काय कमबॅक आहे, जबरदस्त गोलंदाजी. वंसारपाडा B+, बी पॉझिटिव्ह सध्या तरी खेळ मैदानामध्ये दाखवत आहेत. कव्हरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट केला, शतक शक्ती आहे. प्रोडक्शन देण्यात आला, एक सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल, दुसरा धावेचा मानस तो सुद्धा पूर्ण करण्यात आलाय. तिसरी धाव, आणि तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी अगदी आपण पाहतो धावांसाठी धावपळ चालू आहे सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. धावा कशा का होईना, परंतु धावा येणं गरजेचं आहे समीर सर, कारण या मॅचमध्ये आपण पाहिलं तर सुरुवात थोडीशी अडखळत करण्यात आली. टीम माली संघाच्या वतीनं 2 फलंदाज लवकर बाद झाले स्वस्तामध्ये, आणि त्यानंतर ही जिम्मेदारी येऊन ठेपली आहे बॅटर विक्रांत आणि त्याच्या साथीने सूरजवरती. हो, या ठिकाणी पॉइंटच्या दिशेने जंटल पुश करण्याचा प्रयत्न होता. पुश करो खुश रहो हे समीकरण नेहमीच आपण पाहिलेलं, आणि आता एक सिंगल या ठिकाणी एकवटण्यात आली. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आमचे स्कोरर विवेक झांजे आमच्या समवेत आहेत. अत्यंत सुंदर ऑफिशियल स्कोरर आपण पाहतो, त्यांच्या माध्यमातून आम्हाला ही महत्त्वपूर्ण माहिती पोहोचवली जाते. 15 धाव फलकावरती आहेत. गोलंदाज पवन, बॅटची कडा, मागे चालला बॉल, शॉर्ट थर्ड मॅनला, शतरक्षक थोडेसे दूर होते, आणि आता या ठिकाणी आणखीन एक धाव चिकी सिंगल घेण्यात आली. एकेका धावेला फार महत्व आहे. अर्थातच आपण पाहतो थेंबे थेंबे तळीसाचे असं आपण नेहमी म्हणत असतो, आणि या ठिकाणी तसाच प्रयत्न करावा लागणार आहे. एखादा चौकार, एखादा मोठा षटकार या मॅचला, या स्कोर कार्डला आकार देण्याचा प्रयत्न करेल. धावसंख्येचा ग्राफ जो मात्र कमी प्रमाणात पाहायला मिळतो, तो मात्र ग्राफ उंचवण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. ऑफिशियल आम्हाला माहिती देतात. अर्थातच एक चेंडूचा खेळ बॅलन्स दोन्ही ऑफिशियल या ठिकाणी आपण पाहतोय. अर्थातच एक बॉल बॅलन्स असेल. नक्कीच आमचे ऑफिशियल सुद्धा या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतात, कारण आपण पूर्ण षटकाचं विश्लेषण केलं, ज्यामध्ये एक चेंडू कमी आढळला. अर्थातच आपण पाहतो तो या ठिकाणी कंप्लीट सुद्धा केला जाईल. 3 षटकं, आणि या 3 षटकांमध्ये किती धावा होतील. अर्थातच अद्यापर्यंत आपण पाहिलं तर 15 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात, 16 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा बॉल, गोलंदाज पवन तयार आहेत.
भरपूर सारे प्रेक्षक या क्रीडानगरीकडे वळतात. अर्थातच याच विभागातील एक अत्यंत लोकप्रिय स्पर्धा. हो, या ठिकाणी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर थोडासा फ्लाय झाला, अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला, संपर्क झाला नाही बॅट अँड बॉलचा. आणखीन एक डॉट बॉल आणि आता शेवट सुद्धा राहिला गोलंदाज पवनच्या नावावरती. षटक क्रमांक 3 सकल संपन्न झाला आणि 3 षटकामध्ये धावसंख्या धावफलकावरती आहे 2 बाद 16 धावा. बॅटिंग करत असताना टीम अनिता असोसिएट पुरस्कृत जय हनुमान माले संघ. चला, भोईरवाडी आणि बिरदोले या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती राहील की आपण नेक्स्ट मॅचसाठी टॉस या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. अर्थात दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती राहील की आपण लवकरात लवकर आमच्या मुख्य व्यासपीठाजवळ आपण यायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करू. आज तुम्हाला भोईरवाडी वर्सेस बिरदोले, मालेवाडी वर्सेस कोलिवली, चोरावले वर्सेस पोशीर अशा लढती आजच्या रजनीमध्ये पाहायला मिळतील. बॅटची रिडिंग एज, आणखीन एक कॉट बिहाइंड, फलंदाज होईल बाद. परतावा लागेल बॅटर विक्रांतला माघारी. 1 मोर विकेट डाऊन. धक्का तिसरा लागेल टीम माले संघाला. फलंदाज पण पहिले मॅच पाहिली लाडवली वर्सेस मानगाव, ज्यामध्ये मानगाव संघ विजय झाला. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. त्यानंतर लगेचच रेग्युलर गटामध्ये अर्थातच बी ग्रुपकडे आपण वळालो आणि त्यामध्ये पहिला सामना माले वर्सेस वंजारपाडा आरो 11 हा संघ तुम्ही पाहतायत. यानंतर भोईरवाडी वर्सेस बिरदोले हे मॅच होणार आहे. त्या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती राहील की आपण टॉस बॉक्स जवळ येऊन थांबायचं आहे. षटक क्रमांक 4ला सुरुवात झाली. गोलंदाज अभि आलेले आहेत आणि अभिने पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली आहे. ज्या पद्धतीने षटक क्रमांक 2 मध्ये कपिल आले, कपिलला पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली, तशीच गोलंदाजी सध्या तरी अभि त्या एंडकडून करतायत. हो, या ठिकाणी विकेट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेत, झेल घेण्याचा प्रयत्न. फर्स्ट अटॅम्प मध्ये हा झेल ड्रॉप करण्यात आलाय. बिडॉपला आपण पाहतो आणि आता त्या ठिकाणी लगेचच 2 धावा. त्याचा पुरेपूर फायदा उचलला बॅटर किशोर आणि सूरज या 2 खेळाडूंना. संघाची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावसंख्या फलकावरती 18 धावा. षटक क्रमांक 4चा खेळ हा प्रगतीपथावरती आहे. सध्या 4th ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाज अभि. हो, फ्लाइट देण्याचा प्रयत्न, गती थोडीशी कमी केली आणि ते आपण पाहतो ऑनसाइडला वळवलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या लगत आणि आता त्या ठिकाणी प्रोटेक्शन बॅकअप देण्यात आलंय. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण एका खेळाडूने ज्या चुका केला मात्र त्याच्यावरती लगेचच आपण पाहतो त्याला बॅकअप देण्याचा प्रयत्न, म्हणजे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंद ही भूमिका पाहायला मिळाली. त्यानंतर इथे 2 धावा सहज गतीने एकवटण्यात आल्या. DRS घेण्यात आलेल्या बीमर बॉलसाठी आपण चेक करू. ओर द वेस्ट हाईटसाठी बॅटिंग करणारा टीमच्या वतीनं हा रिव्ह्यू घेण्यात आलाय. तिसरे पंच या ठिकाणी जॉईंट होतात आमच्या टेक्निकल रूममध्ये आणि एस इट इज फेअर डिलिव्हरी. फक्त आणि फक्त मिळतील 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय तो 20 या अंकावरती. खेळाचं पहिलं सत्र चालू आहे. कोणत्या प्रकारचा दबाव नाही आहे, प्रेशर नाही आहे. अर्थातच आपण पाहतोय बॅटिंग करत असताना फक्त प्रेशर जो फलंदाजांवरती आहे तो मात्र सुरुवातीला जे बॅटर स्वस्तामध्ये बाद झालेत ना, तो प्रेशर घेऊन सध्या तरी किशोर आणि सूरज खेळतायत. हो, या ठिकाणी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. अंपायर सिग्नल बाईट बॉल. आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू टाकण्यात आलाय. अतिरिक्त एक्स्ट्रा मिळेल आणि अगदी आपण पाहिलं तर धावसंख्या धावफलकावरती 1 ने पुढे जाईल. 21 लॉस ऑफ 3 विकेट्स. हो, टॅप करण्याचा प्रयत्न. पॉइंट मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक सुंदर फिल्डिंग त्या ठिकाणी करण्यात आले. चेंडूला पॉज करण्यात आलाय. 1च धाव मिळेल. सध्या तरी आपण पाहतो हात खुले करू दिले जात नाही आहेत. पूर्णपणे फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम
गोलंदाज पवन, कपिल, अभि या गोलंदाजांचं विशेष कौतुक करावं लागेल. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये धावत संख्या धावफलकावरती 22. षटकातील 2 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. स्टील 2 टू गो. प्रत्येक विकेटसाठी करण माळी यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजांना देण्यात येईल. ओव्हर द विकेट, बॅटची कडा, आणखीन एक फलंदाज होईल बाद. कॉट बिहाइंड, परतावा लागेल बॅटरला माघारी. 1 मोर विकेट डाऊन. धक्का, चौथा लागेल टीम अनिता असोसिएट पुरस्कृत जयनुमा माली टीमला. फलंदाज बाद. इकडे बाद झालाय. चांगली गोलंदाजी अभिच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 मध्ये त्याला बोलवण्यात आलं आणि अद्यापर्यंत 2 विकेट त्याच्या नावावरती राहिलेले आहेत. सुंदर स्पर्धा आपण पाहतो. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चालू असलेला भव्य आणि दिव्य हा क्रिकेटचा महासंग्राम वरई नगरीमध्ये आपण आहोत आणि अत्यंत सुंदर आयोजन करण्यात आलंय. एनडी डेकोरेटर्स सुद्धा विशेष कौतुक करावं लागेल. फार कमी कालावधीमध्ये हे सुसज्ज क्रीडांगण त्यांच्या वतीनं सजवण्यात आले. हो, लॉंग ऑफच्या दिशेने स्ट्रोक अत्यंत सुंदर होता, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. रनिंग कॅच स्वीकारली आहे. फलंदाज होईल बाद. ज्या पावलाने माघारी मैदानाच्या आतमध्ये आला खेळाडू त्याच पावलाने माघारी परतावा लागेल स्वामीनाथला. फलंदाज होईल बाद. धक्का 5वा लागलाय टीम माली संघाला. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 4 मध्ये अत्यंत सुंदर गोलंदाजी अभिचं विशेष कौतुक करावं लागेल, ज्याने अवघ्या 6 धावा खर्च करत 3 विकेट ज्याने मिळवल्या तो गोलंदाज अभि. आपण पाहिलं तर प्रत्येक गोलंदाजाने इकॉनॉमिकल षटक हाताळलेलं आहे. विशेष कौतुक करावं लागेल. शेवटचं अंतिम षटक आता बॉलिंग ट्रॅकवरती येतात ऋतिक. VIP एंड कडून हे षटक आहे. लेफ्ट आर्मवरती विकेट. अत्यंत भन्नाट वेग, सुंदर गोलंदाजी आपण पाहतो आणि या ठिकाणी पहिला चेंडू डॉट. अक्षरशः मी तर म्हणेन प्रत्येक बॅटरला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न टीम वंसारपाडा B+ या संघाच्या वतीने करण्यात आलेला आहे. प्रत्येक गोलंदाजाचं विशेष कौतुक होईल, कारण प्रत्येक गोलंदाजाने आपल्या गोलंदाजीमध्ये विकेट बळवण्याचा या ठिकाणी कारनामा केलेला आहे. लेफ्ट आर्मवरती विकेट. ऋतिकचा हा बॉल आणखी सुंदर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. संपर्क नाही बॅट अँड बॉलचा, कारण पायामध्ये कोणत्या प्रकारचं फुटवर्क पाहायला मिळालं नाही आहे. खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. मागचा पाय जणू काही वाकवला होता. अर्ली बॅट स्विंग तुम्ही पाहिलं, संपर्क झाला नाही आणि आता आणखीन एक डॉट बॉल. धावत संख्या धावफलकावरती स्थिर आहे. षटक क्रमांक 5वा प्रगतीपथावरती आहे. बॅटची लिडिंग एज. आणखीन एक फलंदाज होईल बाद. यष्टांच्या पाठीमागे आपण पाहिलं तर एकंदरीत 3 ते 4 फलंदाजांना मात्र बाद व्हावा लागलेला आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे टीम माली संघासाठी. आणि आता आणखीन एक धक्का लागेल. फलंदाज बाद. अगदी आपण पाहिलं तर जनमान क्रिकेट संघ वरई आयोजित स्वर्गीय सुनील दादा झांजे स्मृती चषक ही स्पर्धा आपण अनुभवतो आणि भव्य दिवस रात्र क्रिकेटचे सामने तुम्हाला
तब्बल 5 रात्रीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळते. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 1,20,000 रुपयाची धनराशी देण्यात येईल. ऑन साईडला फटका या ठिकाणी आपण पाहतोय. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज पोहोचलेत. कॉट अँड बोल्ड करण्याची संधी होती परंतु ती मात्र गमावली आहे. थोडंसं अवघड असं म्हणेन परंतु इथे रन आउटच्या स्वरूपात फलंदाज झाल्या बाद इथे मात्र एक संधी जरी गमावली असेल तरी दुसऱ्या संधीमध्ये या ठिकाणी फलंदाजाला परतावं लागेल. एका पाठोपाठ तू चल मैं आया असं समीकरण सध्या तरी टीम मालेगाव संघाचं आहे. क्रमांकाचं पारितोषिक तब्बल रोख रक्कम रुपये 60,000, तृतीय 40,000, चतुर्थ 5वा आणि 6व्या क्रमांकासाठी प्रत्येकी 25,000 रुपयाचं रोख पारितोषिक या स्पर्धेच्या वतीने देण्यात येईल. बालिका वीरासाठी 2 व्हीलर बाईक असणारे, आकर्षक ट्रॉफी असणारे, बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समनसाठी स्पोर्ट्स सायकल देऊन आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करू. खऱ्या अर्थाने विशेष कौतुक करावं लागेल सन्मान्य श्री नितीनजी झांजे साहेब आणि श्री प्रशांतजी झांजे यांच्या वतीने ही स्पर्धा आपण पाहतोय. जय हनुमान क्रिकेट संघ वरई आयोजित हा क्रिकेटचा महासंग्राम, हा क्रिकेटचा महाकुंभमेळा. शेवटच्या अंतिम षटकामध्ये गोलंदाज ऋतिक चांगली गोलंदाजी त्याने केली. कमालीचं षटक अगदी आपण पाहतोय. कंजूस गोलंदाजी त्याच्या वतीने हाताळण्यात आली आहे. हो आणखीन एक डॉट बॉल समीकरण जर आपण पाहिलं तर प्रत्येक षटकामध्ये फक्त आणि फक्त कंजूस गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. अर्थातच इकॉनॉमिकल षटक याचा ज्वलंत उदाहरण या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालं आहे. काय गोलंदाजी करतात अक्षरशः मी तर म्हणेन या थंडगार वातावरणामध्ये आगीचे निखारे टाकले जात आहेत. हो या ठिकाणी आउटसाइड द ऑफ स्टंप हा चेंडू थोडासा शरापासून दूर ठेवण्यात आला आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर अंपायर सिग्नल बाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळेल. संघाची धावत संख्या 24 धावा आहेत. स्कोर कार्डवरती आपण पाहतो अत्यंत नाजूक स्थिती सध्या तरी या माली टीमची आहे. हो या ठिकाणी आपण पाहतोय सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न होता. बुडॉपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे कारण चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण क्वालिटी क्रिकेट सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये तीनही फॉर्मॅटमध्ये टीम वंजारपाडा B+ या संघाचं आपण पाहिलेलं आहे. मग गोलंदाजी असो क्षेत्ररक्षणाचा दर्जा तुम्हाला पाहायला मिळाला आणि आता बॅटिंगमध्ये सुद्धा तुम्हाला द्वितीय सत्रामध्ये त्या संघाचा खेळ पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ज्या ठिकाणी दोन संघांदरम्यान टॉस केला जाईल. एका बाजूला बिरदोले संघ असेल तर दुसऱ्या बाजूला भोईरवाडी. या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती राहील की आपण लगेच जॉईन व्हा. त्या ठिकाणी असतील आमचे सचिनजी सर यांना विनंती करेन की आपण पुढील सामन्याची नाणेफेकी करायची आहे. आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेचच आपण या ठिकाणी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं. जर तुम्ही यायला उशीर केला तर लक्षात असू द्या तुम्हाला फायनलाइज केलं जाईल अशी आयोजकांच्या वतीने या ठिकाणी सूचना आमच्यापर्यंत पोहोचते आहे. द्वितीय सत्राला सुरुवात होईल आणि द्वितीय सत्रामध्ये जेव्हा पहिला चेंडू जर खेळपट्टीवरती पडला आणि त्याच्या अगोदर जर टॉस झाला नाही नेक्स्ट मॅचचा तर तुम्हाला पेनल्टीला सामोरे जावं लागेल हे लक्षात असू द्या. हॅलो चेक पहा आयोजक विनंती करतायत कारण सर्व क्रिकेट रसिक मित्रांसाठी ही स्पर्धा तुम्ही सर्व खेळाडू या स्पर्धेसाठी जोडले गेलात आणि या स्पर्धेची मजा घेत असताना कारण रात्र आहे ही कुठल्याही प्रकारचा वेळ विलंब न घेता जसं आपल्याला अनाऊन्स केलं जाईल आपण लगेचच या ठिकाणी टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. भोईरवाडी संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. बिरदुले संघाचे कॅप्टन आपण लगेचच या ठिकाणी उपस्थित व्हायचे. भोईरवाडी संघाचे या ठिकाणी कॅप्टन उपस्थित झालेत. विनंती असेल आपण बिरदुले संघाचे कॅप्टन आपण देखील या ठिकाणी यायचे.
आणि याआधी मी एक सूचना केली होती की खेळाडू कक्षामध्ये फक्त ज्या संघाची मॅच चालू असेल मैदानामध्ये त्या संघाचा पूर्ण संघ त्या ठिकाणी बसेल, ही दक्षता बटन. कॅप्टनने घ्यायची आहे. चला बॅटर पाठवा त्वरित. चेंडू आतमध्येच दिला जाईल तुम्हाला. हॅलो, एक लक्षात असू द्या, जर का तुम्ही टॉस करण्यासाठी उशीर केलात तर तुम्हाला पॅनलाइज करण्यात येईल. सलामीची जोडी त्वरित मैदानात रवाना करायची आहे. आदरणीय राज गवारी साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस या ठिकाणी करायचंय. हॅलो चेक. समीर सर एक सत्कार आहे 2. आदरणीय केतन दादा झांजे आपण या ठिकाणी यायचे. आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय निलेश दादा डायरे यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. या स्पर्धेच्या वतीने, या व्यासपीठाच्या वतीनं अर्थात वरईकरांच्या वतीनं आदरणीय केतनजी झांजे दादांना विनंती करेल, बंडू दादा झांजे आपण या ठिकाणी यायचे. आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय निलेश दादा डायरे यांना सन्मानित करतोय मायेची शाल देऊन. तदनंतर रामदास दादा दुर्गे आपण या ठिकाणी आहात. बंडू दादांना विनंती करेल आपण या ठिकाणी सन्मानित करायचं आहे निलेश दादा डायरे यांना. तदनंतर रामदास दादा दुर्गे आपण देखील या ठिकाणी या. आपल्या शुभ हस्ते आदरणीय समाधान दादा गवडी यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. रामदास दादा आपण या ठिकाणी या. आपल्या शुभ हस्ते पुढील सत्कार या ठिकाणी असेल. मायेची शाल आणि अर्थात तुळशीचं एक सुंदर असं रोप खऱ्या अर्थानं या ठिकाणी देऊन सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर रामदास दुर्गे आपल्या शुभ हस्ते समाधान गवडी दादांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. समाधान जे आपण या ठिकाणी यायचे, आपला देखील या ठिकाणी यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या वतीनं होईल. तदनंतर आदरणीय जितेंद्रजी झांजे दादा आपण या ठिकाणी या. आपल्या शुभ हस्ते आपण अविनाश दादा पाटील यांना या ठिकाणी सन्मानित करतोय. चला सामना चालू करा. पाहुण्यांना विनंती असेल, समाधानजी गवळी आपण या ठिकाणी या. यानंतरचा सन्मान असेल जितेंद्रजी झांजे यांच्या शुभ हस्ते आदरणीय अविनाशजी पाटील. अविनाशजी पाटील दादा आपण या ठिकाणी या. आपणास देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. ओव्हर टू समीर सर. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद माडी सर आणि त्याचबरोबरीने सचिन सर. पहिला चेंडू निर्धाव टाकला गोलंदाज विक्रांत जनमान माले संघाकडून. धीम्या गतीचा बॉल बाहेर काढण्याचा प्रयत्न. चांगली सुरुवात. 26 धावसंख्येचं टार्गेट आहे. पहिल्या सत्राचा आपण विचार केला तर पवनने काय दिमागदार सुरुवात केली गोलंदाजी करत असताना. कपिलने देखील विकेट घेतल्या. पुन्हा पवन आला, त्याने इकॉनॉमिकल षटक टाकलं. अभिचं षटक असेल, ऋतिकचं षटक असेल, सगळ्यांनीच चांगली गोलंदाजी केली आणि माले संघाला त्यांनी 25 धावसंख्येवर थांबवलं. 3 चेंडू निर्धाव अशीच काहीशी सुरुवात पवनने देखील केली होती. पवन विरलेने. विक्रांत. सोपं असं आव्हान आहे क्रिकेटरांच्या भाषेत सांगायचं झालं तर. जनमान क्रिकेट संघ बरे आयोजित स्वर्गीय सुनील वसंत झांजे स्मृती चषक 2025 भव्य ही क्रिकेटची स्पर्धा. वारीने या स्पर्धेचा मात्र शुभारंभ करण्यात आला. 4 स्टँड आहेत प्रेक्षकांसाठी आणि त्या स्टँडमध्ये आसनस्थ होऊन सगळे प्रेक्षक आनंद घेतात. सर्वांचा मी वरईच्या वतीने स्वागत करतोय. बाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आणि ते खराब कामगिरी क्षेत्ररक्षणामध्ये. धावा येत नव्हत्या. चुकीची फिल्डिंग आणि त्याचं भुगतान भोगावं लागतंय ते गोलंदाजाला आणि टीमला देखील. चौकार.
3 चेंडू निर्धाव आले होते. खरं तर शॉर्ट टर्नमॅनला सहज सोप्या पद्धतीने हा चेंडू अडवता आला असता, चूक झाली आणि चौकार मिळाला तो वंजारपाडा संघाला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, फेक झाली आणि ते एक धाव चोरले दोन्ही फलंदाजांनी. जनमान क्रिकेट संघ वरई आयोजित स्वर्गीय सुनील वसंत झांजे स्मृती चषक 2025 भव्य क्रिकेटची स्पर्धा. आजची पहिली रात्र आहे. पायी दिंडी पायवारीचा सोहळा आपण उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं पाहिला. वरईकरांनी टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला एक वेगळीच भेट दिली. आज महाराष्ट्राची संस्कृती आणि तिचं जतन करण्याचं काम या स्पर्धेच्या निमित्ताने जनमान क्रिकेट संघ वरई आणि ग्रामस्थ मंडळ वरईच्या माध्यमातून करण्यात आलं. टेनिस बॉल क्रिकेट विश्वात अनेक संकल्पना आम्ही पाहिल्यात, परंतु ही एक वेगळीच संकल्पना होती. विक्रांत थोडा रनअपमध्ये किंवा असं वाटतंय की 5 धावा झाल्यात. 26चं टार्गेट आहे. पुढे होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू पहिल्या षटकात धावा आल्या त्या 5 आणि आता 24 चेंडू विजयासाठी धावा पाहिजेत त्या 21. वेळेच्या बाबतीत सर्व टीमला आम्ही विनंती करतोय की सहकार्य करा. IPLचा सामना चालू आहे तरी सुद्धा प्रेक्षकांची गर्दी आता हळूहळू वाढायला सुरुवात झाली, परंतु प्रचंड ह्युमिडिटी लेवल आहे कालपासून. परंतु असं वाटतंय की उद्यापासून थोडं वातावरणात गारवा तयार होईल, कारण 40 डिग्री सेल्सिअस एप्रिल एंडिंग, अजून मे बाकी आहे, बरंच बाकी आहे. म्हणजे जे वरईच्या क्रीडांगणाच्या बाजूने हिरवीगार झाडं आहेत तशी प्रत्येक क्रीडांगणावरती असायला हवीत, गावामध्ये असायला हवीत. झाडं तोडू नका, झाडं लावण्याचा प्रयत्न करा, तरच या टेम्परेचरमध्ये थोडंफार का होईना परंतु आपण तापमान कमी करू शकतो. ग्लोबल वॉर्मिंग ही हा खूपच मोठी समस्या आहे आणि तिला सामोरं जायचं असेल तर वृक्षारोपण आणि वृक्ष संगोपन केल्याशिवाय मात्र पर्याय नाही. दुसरा पर्यायच नाही, तिथे ऑप्शनच नाही आहे. पहिल्या षटकात धावा झाल्या त्या 5. चला, जास्त वेळ घेतला जातोय, वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. तुम्ही एवढा वेळ घेतला तर मात्र शेवटच्या षटकात 20 मिनिटांमध्ये 4 षटकं कंप्लीट झाली नाहीत तर 5व्या षटकामध्ये एक प्लेअर तुमचा आतमध्ये येईल, हे लक्षात असू द्या. एक्स्ट्रा प्लेअर. 5 धावा धावफलकावर. अक्षय आणि प्रतीक ही सलामीची जोडी. गोलंदाजीसाठी आलाय तो किरण. 5 षटकांचा सामना. प्रेक्षकांची गर्दी वर्दळ आता थोडी थोडी इथे चालू झालेली आहे. सर्वांचा मी जनमान क्रिकेट संघ वरईच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतोय. पाठलाग केला होता या चेंडूचा, पंच इशारा करतात व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मात्र जोडली जाते. बाउन्सरचा देखील इशारा केलाय. सुसज्ज अशी क्रीडा नगरी आहे. खरं तर या क्रीडा नगरीमध्ये तुम्ही पाहाल की ग्रीन लश आउटफील्ड देखील आहे, हलकासा ग्रास आहे, तो नेहमी फायदेशीर ठरतो क्षेत्ररक्षकांना. बाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, पॉइंट कव्हरला क्षेत्ररक्षक, परंतु एक धाव इथे पुन्हा. पहिल्या षटकात देखील असंच घडलं आणि आता देखील एक धाव घेणं गरजेचं आहे, कारण थोडा दबाव टाकला विक्रांतने पहिल्या षटकात. एक चौकार जरूर आला परंतु तो मिसफिल्डचा चौकार होता. आत्तापर्यंत अक्षय आणि प्रतीकच्या बॅटमधून जे फटके आलेले नाहीयेत, कुठेही असं वाटलं नाही की ते टायमिंग करतायत. आरोही 11 हरेश्वर भोईर पुरस्कृत हा संघ, वंजारपाडा बी पॉझिटिव्ह, आणि त्यांच्या विरोधात अनिता असोसिएट्स पुरस्कृत जनमान माले, या 2 संघादरम्यान चालू असलेला हा पहिला सामना. उलटा मारायचा प्रयत्न होता परंतु इथे फसलाय. चांगली गोलंदाजी किरणकडून. डॉट बॉलचं पर्सेंटाईल वाढलं या षटकात, म्हणजे 18 चेंडू उर्वरित आणि 18च्या आसपास किंवा 19 किंवा 17च्या आसपास धावा राहिल्या तर नक्कीच मजा येईल. 26चं टार्गेट. आतापर्यंत धावा झाल्यात त्या 7. 19 धावांची गरज उर्वरित चेंडूंमध्ये. दुसरं षटक मार्गस्थ आहे सध्या. पुन्हा उलटा मारलाय कव्हरच्या वरतून. क्षेत्ररक्षक धावतोय. 2 धावा इथे सहज मात्र घेतल्या जातील.
दुहेरी धाव, 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल आता 9. 26 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय. ग्रीनरी अर्थातच जे झाड आहेत संपूर्ण क्रीडांगणाच्या बाजूने, क्रीडांगणावरती ग्रीनलस आउटफील्ड आहे. हे फार कमी वेळा चित्र पाहायला मिळतं जिथे सहजरित्या लेदर बॉलची देखील स्पर्धा आपण घेऊ शकतो. इतकी छान खेळपट्टी आणि आउटफील्ड देखील तेवढीच चांगली आहे. मेहनत घेतले वरई संघाने. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे पंच व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. यस, पंचांचा निर्णय अंतिम असेल. अतिरिक्त धाव. माले संघ हाच एक विचार करत असेल की 26 साठी आपण दुसऱ्या ओव्हरपर्यंत एवढा चांगला संघर्ष केला, कदाचित आपण सिंगल डबल घेऊन 40 पर्यंत पोहोचलो असतो तर आणखी दबाव आपल्याला टाकता आला असता. अतिरिक्त धावसंख्येने स्कोर 10. 16ची गरज. दुसरं षटक पॉवर प्लेचं आहे. दुसरं षटक स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का दिलाय गोलंदाज किरणने. वंजारपाडा बीड संघाला. तुम्ही उशीर केलात तर मात्र तुम्हाला पॅनलाइज करण्यात येईल. कोणते सबब तुमची ऐकून घेतली जाणार नाही. वेळेच्या बाबतीत, शिस्तीच्या बाबतीत वरेकर नेहमी स्ट्रिक राहिलेत. तुम्हाला जे काही द्यायचे या स्पर्धेच्या निमित्ताने नक्कीच वरेकरांनी दिलेलं आहे. हे सुसज्ज अशी क्रीडानगरी. त्याच पद्धतीने जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये येताय, छान एंट्री आहे. म्हणजे एवढा मोठा परिसर ग्रीन मॅटने कव्हर केला आहे, फार कमी वेळा पाहायला मिळतं. जे इतकं छान दिंडी येणार आहे म्हणून दिंडीतील लोक आपल्या इथे येतील आणि या जमिनीवरती नाचतील, हे कदाचित प्रशांतदादा आणि नितीनदादा यांना आवडलंच नसतं. म्हणून संपूर्णपणे या परिसराला ग्रीन मॅट मात्र त्यांनी टाकली. जिथे विठुरायाची मूर्ती आहे तिच्या बाजूने छानपैकी रिंगण केलं आणि ते रिंगण झाल्यानंतर मात्र या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. वारी, वैष्णवांचा मेळा, भक्तांचा सागर, समानतेचा संदेश आणि कपाळावरती टिळा, गळ्यात तुळशीची माळ आणि मुखाने हरिनाम असे दृश्य म्हणजे वारी. आणि ती वारी आज या स्पर्धेच्या निमित्ताने आपण संपन्न होताना पाहिली. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा म्हणजे वारी, महाराष्ट्राची ओळख म्हणजे वारी आणि महाराष्ट्राचं वैभव म्हणजे वारी. आणि त्या वारीच्याच रूपानं या स्पर्धेचा जय हनुमान क्रिकेट संघ वरईचा मात्र आज उद्घाटन सोहळा संपन्न झाला. निर्धाव चेंडू किरणकडून. सेकंड ओव्हर. नवीन फलंदाज दर्शन. समोर केसला क्षेत्ररक्षक आहे, पोहोचतोय. चांगला प्रयत्न होता त्याच्याकडून. फेक होईल तत्पूर्वी 2 धावा इथे मात्र घेतल्यात दोन्ही फलंदाजांनी. दुहेरी धावसंख्येने धावफलक 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 आणि आता चेंडू शिल्लक असतील ते 18 आणि करायचे त्या मात्र 14. 18 चेंडू 14ची गरज. पियुषजी बाबरे उपस्थित आहेत. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. तदनंतर ही भव्य दिव्य आपण अशी सजावट पाहतोय खऱ्या अर्थानं. मंडप डेकोरेटर आदरणीय निलेश दादा भोईर मालेगाव, आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. संपूर्ण ग्रामस्थ आयोजकांच्या वतीनं या स्पर्धेच्या वतीनं आपणास देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. निलेश दादा भोईर मालेगाव. विनंती आहे की एकत्रित येऊ नका, लगेचच मॅचला मात्र सुरुवात करा. 18 चेंडू आणि विजयासाठी आता 14 धावांची गरज आहे. 26 धावसंख्येचा पाठलाग सध्याच्या घडीला चालू आहे. पहिली स्पर्धा या क्रीडांगणावरती झाली होती. अर्थातच आदरणीय नितीनदादा झांजे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मेच्या अगदी म्हणजे मे महिन्यात ती स्पर्धा झाली होती. लग्न सराई चालू असताना देखील प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद स्पर्धेला दिला होता आणि त्या स्पर्धेमध्ये रायगडचा रॉयल कळंबोली हा संघ मात्र चॅम्पियन संघ राहिला होता. तालुकाचा तो संघ होता, परंतु काय झुंज दिली होती चांदई संघाने. खास करून अतिश कोळंबेने केलेली ती गोलंदाजी, वेगवान गोलंदाजी आकाश तारेकरच्या विरोधात प्रत्येकाला ठाऊक आहे. आणि त्या स्पर्धेची थीम होती, संकल्पना होती अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचं काम जय हनुमान क्रिकेट संघ वरईने मात्र केलं होतं. गडकिल्ल्यांची ती प्रतिकृती होती आणि
त्यानंतर या क्रीडांगणावरती स्पर्धा झाली ती कर्जत प्रीमियर लीग. कोरोना काळाच्या अगदी शेवटच्या टोकाला म्हणजे कोरोनाचं शेपूट होतं आणि तेव्हा स्पर्धा मात्र आयोजित करण्यात आली होती आणि त्या स्पर्धेची संकल्पना होती वीर जवान ज्योती. हो हो हो, काय फटका खेचलाय, व्हॉट क्लास शॉट, स्वीपचा दर्जेदार स्ट्रोक, बॉल सीमारेषा पार, फलंदाज ठिकाणी आयोजक विनंती करतायत की काशीनाथ दादा काळेकर आपण या ठिकाणी काका उपस्थित आहात, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. ओव्हर टू समीर सर. काय फटका खेचला, स्वीपचा दर्जेदार स्ट्रोक, थोडा बॉल पुढे विक्रांतचा आणि त्यावरती तुटून पडला तो प्रतीक, खेचला षटकार, 18 धावा. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. प्रतीकला ठाऊक आहे षटकार आलाय, सामना आवाक्यात आलाय, तो सिंगल मात्र घेतोय. वीर जवान ज्योतीची प्रतिकृती मात्र साकारली होती. 1971ची लढाई प्रत्येकाला ठाऊक आहे, भारत विरोधात पाकिस्तान, आणि ती लढाई भारताने जिंकल्यानंतर मात्र बांगलादेश देखील तयार झाला होता, हे सगळ्यांना ठाऊक आहे. आणि त्या वीर जवानांना आदरांजली म्हणून दिल्ली येथे जे वीर जवानांची ज्योती आहे ती प्रतिकृती, त्याची प्रतिकृती मात्र साकारली होती. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करतोय दर्शन, परंतु यश काही मिळत नाहीये. व्हाईट बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. हा सामना आता दूर चाललाय तो माले संघाकडून. हॅलो चेक. आदरणीय मारुती दादा काळेकर या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण देखील व्यासपीठावरती यायचंय. 20 धावा झाल्यात. पुढचे दोन्ही संघ आपण तयारीत राहा. एंट्री गेटच्या जवळ येऊन थांबा. ज्या टीमची बॅटिंग आहे त्यांनी खेळाडू कक्षाच्या दिशेने थांबा आणि ज्या टीमची फिल्डिंग आहे बॅटची कडा घेतल्या आणि ते फलंदाज बाद होईल. बाहेरचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला तो दर्शनने आणि तो आता माघारी परतलाय, फलंदाज बाद. होऊन आपण या स्पर्धेचा शुभारंभ केला. खरं तर या स्पर्धेची थीमच आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीचं जतन, तिचं संगोपन, आणि ते करण्याचं काम जनमान क्रिकेट संघ वरईने केलंय. संस्कृती लोकांपर्यंत पोहोचायलाच हवी आणि त्याची नितांत गरज देखील आहे. पुन्हा एकदा बॉल पुढे ठेवला आणि त्यावरती तुटून पडला तो निखिल. आल्या आल्या केले आक्रमण आणि या सामना विजय केलाय निखिलच्या षटकाराने. विजय होतोय हरेश्वर भोईर पुरस्कृत आरोही 11 वंजारपाडा बी पॉझिटिव्ह संघ. या ठिकाणी मागील एक सत्कार राहिलाय. मी विनंती करेल रामदास दादा दुर्गे यांना की आपण समाधानजी गवडे यांना या ठिकाणी सन्मानित करायचंय. नेक्स्ट मॅचची फिल्डिंग ज्या टीमचे त्याने आतमध्ये त्वरित चला. त्यानंतर राजदादा गवळी आपणास देखील या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. मी विनंती करेल रामदास दादा दुर्गे आपण राजदादा गवळी यांना या ठिकाणी सन्मानित